आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। रश्मी शुक्ला आणि देवेन भारती मंत्रालयात दाखल झालेले आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मंत्रालयात दाखल झालेले आहेत, तर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती सुद्धा मंत्रालयात दाखल झाले। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत या दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांनी याआधीच मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत जर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोठा निर्णय घेऊन अंतरवाली सराटीतून 27 तारखेला म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता ते निघतील, मुंबईच्या दिशेने कूच करतील आणि 29 तारखेला आझाद मैदानावर मोठं आंदोलन करतील असा इशारा आधीच दिलेला आहे मनोज जरांगेंनी। मात्र आता या आंदोलनाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती मंत्रालयात सध्या दाखल झालेले। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, रश्मी शुक्ला देवेन भारती मंत्रालयात दाखल झाल्याचं समजतंय, काय अपडेट आहे? निश्चितच अजिंक्य, एक 10 मिनिटापूर्वीच एकंदरीत ही दोन्ही महत्वाचे अधिकारी आहेत पोलीस विभागातील ते दाखल झालेले आहेत। आता थोड्या वेळामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची एक महत्वाची बैठकही पार पडणार आहे। या बैठकीमध्ये गृह विभागातील आणखी महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत। निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे आज अल्टिमेटम दिलेला आहे की ते मुंबईकडे कूच करणार आहेत। 29 तारखेला मुंबईत मोठं आंदोलन होऊ शकतं आणि त्याच धर्तीवरती आता हायकोर्टाने दिलेले आदेश असतील की नवी मुंबईपर्यंत त्यांना आंदोलन करता येईल, मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाहीये। दुसरीकडे उद्यापासून राज्यामध्ये गणेशोत्सवाची धूम सुरू होत आहे। या सर्वच पार्श्वभूमीवरती सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आता या दोनही महत्वाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे मुंबईचे आयुक्त असतील आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक असतील या दोघांनाही या बैठकीसाठी तातडीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। परिणामी या बैठकीमध्ये आता नेमकं पोलीस विभाग आणि गृह विभाग नेमकी काय व्यवस्था असते आणि कशा प्रकारे गणेशोत्सव काळामध्ये आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला टॅकल करतं हे फार महत्वाचं असेल। ठीक आहे, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू चेतन, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।